तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपलं सगळ्यांचं जीवन हे सुरक्षित कसं राहील याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण का यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे उदाहरणार्थ एखादी घटना घडली तर आपला स्वतःचा जीव हा पहिला आपण कसा वाचवावा यासाठी आपण काय केलं तर प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी योग्य प्रकारचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर घरातील मालमत्तेचं नुकसान किंवा आपल्या सगळंच म्हणजे घरातील मालमत्ता म्हणा, गव्हर्नमेंटची मालमत्ता, शासकीय मालमत्ता यांचं नुकसान कमीत कमी कसं होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजेच काय होतं की ज्या वेळेला हे नुकसान जे आहे म्हणजे दंगली, जातीय दंगली कोण बघत नाही की रस्त्यावर असलेली गाडी कोणाची आहे, काय आहे, त्याने किती त्याच्या डोक्यावर कर्ज किती आहे, पण ती गाडीत पेटून देणे हा जो प्रकार आहे हा प्रकार होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे, या सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे किंवा त्याच्यावरती जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. आणि अशी जर घटना घडली तर त्या घटनेवरती कसा काबू करायचा किंवा त्या घटनेवरती कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती म्हणजे कंट्रोल आणायचा, हे कंट्रोल आणायचं सुद्धा प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे आपण जर मुंबई शहराचा विचार केला तर या मुंबई शहरात आपण राहतो हे फार मोठं आपलं भाग्य आहे. आणि कारण का ही मुंबई जी आहे अख्ख्या भारतामध्ये अशी कुठे सिटी नाही की ज्या मुंबई सिटी सारखी सिटी अख्ख्या भारतात जर तुम्ही गेलात तर कुठेही शोधून सापडणार नाही. जी सकाळी 3 वाजता चालू होते ती रात्री 1 वाजेपर्यंत चालू असते. असं म्हणतात की मुंबई फक्त 1 ते 2 तासासाठी झोपते. ती पण मला वाटत नाही की 50% झोपलेली असते, 50% जागीच असते. तर अशा या मुंबईमध्ये जर आपल्याला डिझास्टरची जर गरज लागली तर त्यासाठी जे काही शासनाने तरतुदी केलेल्या आहेत त्यासाठी आपण बघूया. मुंबईचा एकूण परिसर जो आहे या परिसराकडे बघितलं तर जगामध्ये 6व्या नंबरवरती आपण लागतो. हे काही प्लान्स आहेत मुंबई शहरासाठी. मल्टी हॅझार्ड डिझास्टर प्लान, रिसोर्सेस इन्व्हेंटरी याचा प्लान केला जातो. या पूर्ण मुंबई शहराचं कोऑर्डिनेशन जे आहे हे कोऑर्डिनेशन मुंबई महानगरपालिका हिच्याकडे आहे. आणि तिथून जे आहेत त्याच्या म्हणजे रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत या दिलेल्या आहेत. यामध्ये आर्मी आली, मेट्रो मंत्रालय आलं, फायर ब्रिगेड, पोलीस, MMRD, BST, त्याच्यानंतर ट्रॅफिक कंट्रोल, रेल्वेज या सगळ्यांची कोऑर्डिनेशन करायचं काम हे मुंबई महानगरपालिकेकडे असतं. की जेव्हा कधी एवढा मोठा डिझास्टर होतो, या डिझास्टर झाल्यानंतर मुंबई शहरातली जी आपत्ती व्यवस्थापन जे आहे हे आपत्ती व्यवस्थापन कार्यरत होतं आणि हे या लोकांच्या संपर्कात असतं. हे काही पब्लिक अवेअरनेससाठी किंवा NGO साठीच काही क्लासेस वगैरे गव्हर्नमेंट कडून केले जातात. तर त्यासाठी प्रत्येकाने त्याच्यात पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. हे महानगरपालिकेचं कंट्रोल रूम आहे. या कंट्रोल रूम मध्ये 24 तास हे कंट्रोल रूम चालू असतं कुठल्याही परिस्थितीमध्ये. त्याच्यामध्ये काही म्हणजे वायरलेस सेट आहेत, हॉटलाईन्स आहेत ठेवलेल्या की जेणेकरून ताबडतोब त्या शहराशी किंवा त्या विभागाशी आपल्याला संपर्क साधता येतो. आणि हा 108 हा त्या डिझास्टरचा नंबर आहे हेल्पलाईनचा. या समोर दिसतात त्या तुम्हाला सगळ्या हॉटलाईन्स आहेत. अशा प्रकारच्या हॉटलाईन मुंबई महानगरपालिकेमध्ये आहेत, नागरी संरक्षण दलाकडे आहेत, त्यानंतर फायर ब्रिगेडमध्ये आहेत. तर फायर ब्रिगेडमध्ये ज्या सर्व्हिसेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला टेबलवर दिसलेले जे मोबाईल फोन्स आहेत हे फोन्स वेगवेगळ्या लाईनचे आहेत. समजा याच्यामध्ये काही फेक कॉल पण येऊ शकतात किंवा काही मुद्दा म्हणून काहीतरी आपल्या म्हणजे काही लोक असतात की ज्यांना काही म्हणजे असं विचित्र अशी हे असते की त्यांना म्हणजे मुद्दा म्हणून फोन करायचा, अमुक ठिकाणी आग लागली आहे, अमुक ठिकाणी काहीतरी घडलंय हे सांगण्यासाठी फोन करतात. तो माणूस राहतो बोरवलीला
जो फोन करणार असतो तो बोरवलीत असतो आणि सांगतो दादरमध्ये काहीतरी झालंय किंवा बायकायला काहीतरी झाले, तर अशा वेळेला हे फोन काय केले जातात तर ट्रेस केले जातात. तर ट्रेस कसे होतात की तुम्ही ज्या विभागातून फोन करता त्या विभागाचा फोन तिथे वाजला जातो आणि त्याच्यावरती ट्रेस केलं जातं की तुम्ही जी दिलेली माहिती जी आहे ही माहिती खरी आहे की खोटी आहे. कारण का तुम्ही जर बोरवलीतून फोन केला आणि फोन तुम्ही सांगितलं दादरमध्ये एखादी घटना घडली, फोन वाजला दादरचे जे दिलेला जो हॉटलाईन आहे त्या तिथे जर तो फोन वाजला नाही तर समोर बसणारा ऑपरेटर आहे, या ऑपरेटरला ताबडतोब तेवढं ज्ञान होतं की हा फोन आहे जो फेक कॉल आहे. तर अशा पद्धतीने फायर ब्रिगेडला जरी तुम्ही फोन केला तर फायर ब्रिगेड पण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या लाईन्स आहेत ज्याच्यामध्ये आग लागली किंवा तुम्ही फोन केल्यानंतर सांगता की आग लागली की आम्हाला गाडीची आवश्यकता आहे, गाडीची मदत आहे, तर त्यासाठी काय केलं जातं तुमचा नंबर मागून घेतला जातो आणि त्या नंबरच्या रिलेटेड किंवा तिथून आजूबाजूला असणारे फोन जे आहेत यांच्याशी संपर्क साधून तो फोन खरा आहे की नाही किंवा आलेला कॉल हा योग्य आहे की नाही याची काय केली जाते खातरजमा केली जाते आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती डिप्लॉयमेंट केली जाते. वायरलेस कम्युनिकेशन सिस्टीम, त्याच्यानंतर रेस्टरूम असतात. महानगरपालिकेकडे अशा पद्धतीच्या म्हणजे सर्व्हिसेस ज्या आहेत या इमर्जन्सीसाठी तयार असतात की ज्या 24 तास पूर्णपणे कार्यरत आहेत आणि मॅन केलेले आहेत की त्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या ज्या वॉर्ड्स आहेत या वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये डिझास्टर टीम ही कायमस्वरूपी पोस्ट केलेली असते की जेव्हा कधी डिझास्टर होतं त्यावेळेला तिथले असणारे अधिकारी हे त्या कंट्रोल मध्ये येतात आणि तो कंट्रोल चालू करतात. हे काही इक्विपमेंट आहेत फ्लड साठी. थँक्यू.